भारतात प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो? राज्यघटना लागू करण्यासाठी 26 जानेवारी हीच तारीख का निवडली गेली? दिल्ली येथील कर्तव्य पथावरूनच का संचलन केले जाते? नमस्कार मित्रांनो, आज आपण आपला राष्ट्रीय उत्सव प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती जाणून घेऊया. आपल्या भारत देशात दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा देश आपला 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व. 26 जानेवारी हा दिवस लोकशाही पद्धतीने आपले सरकार निवडण्याची भारतीय नागरिकांची शक्ती प्रतिबिंबित करतो. या राष्ट्रीय सणाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला माहीत आहे का, भारतात प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो? कारण या दिवशी संपूर्ण देशात संविधान लागू करण्यात आले. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. सन 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची राज्यघटना लोकशाही पद्धतीने तयार करण्याचे काम सुरू झाले. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात तयार झालेले भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाच्या संविधान सभेने स्वीकारले. त्यानंतर पुढच्याच वर्षी 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण देशात ही राज्यघटना लागू झाली. राज्यघटना लागू करण्यासाठी 26 जानेवारी हीच तारीख का निवडली गेली, हा प्रश्न जवळपास प्रत्येक भारतीयांच्या मनात येत असेल. यामागे एक विशेष हेतू होता. खरे तर 26 जानेवारी 1930 रोजी काँग्रेसने इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध भारत पूर्णपणे स्वतंत्र घोषित केला होता. अशा स्थितीत संपूर्ण स्वराज्य प्रस्तावाच्या अंमलबजावणीच्या या तारखेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारीची निवड करण्यात आली. आणि 1950 मध्ये या दिवशी संविधान लागू झाल्यानंतर देशाला संपूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून भारताच्या संविधानाची ओळख आहे. स्वातंत्र्याबरोबरच देशासाठी राज्यघटनेची गरज भासू लागली, म्हणून संविधान सभा स्थापन करण्यात आली. या सभेने 9 डिसेंबर 1946 पासून संविधान बनवण्याचे काम सुरू केले. या सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, तर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे देशाचे संविधान सुपूर्द केले. त्यामुळे दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्ली येथील कर्तव्य पथावरूनच का संचलन केले जाते, याची माहिती आपण आता जाणून घेऊयात. कर्तव्य पथ म्हणजे पूर्वीचा राजपथ. हा राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंतचा मुख्य रस्ता आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात या मार्गावर अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर या मार्गावर पहिल्यांदा संचलन करण्यात आले. 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून लष्करी सलामी घेतली. तेव्हापासून या मार्गावर हा संचलन सोहळा सुरू झाला. या दिवशी भारताच्या विविधतेचे, संस्कृतीचे आणि लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन केले जाते. तसेच सर्व शाळा, महाविद्यालये यांच्यामध्येही अनेक देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारताच्या लोकशाहीचे, सार्वभौमतेचे हा सोहळा प्रतीक आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. धन्यवाद.